तुम्हाला एक कविता बनवायला किती वेळ लागतो? ती जर कॉन्सेप्ट खूप क्लिअर असली तर अर्ध्या घंट्याच्या वर नाही, आणि जर खूपच त्याच्यावर विचार करावा लागत असेल तर मग महिने पण लागतात. तर उत्तर भेटलं तुम्हाला? Same. सेम सेम. पेंटिंग पण सेम आहे. असं काही ठरवून चित्र होत नसतं. म्हणजे माझा अनुभव सांगतो की एक चित्रासमोर तुम्ही बसलात ना, एक कॉन्सेप्ट आलं आहे डोक्यात, पण ते व्हिज्युअली टर्न करायला आहे ना खूप तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात आणि कधी कधी सहज होऊन जातं. आता ज्यावेळेस मी माझे कॅनव्हास करत होतो त्यावेळेस एक घटना माझ्यासोबत घडली. आपल्या माइंडच्या इम्प्युरिटीज असतात काही, म्हणजे आपल्यामध्ये जलसी असते, हेट्रेट असतं, अँगर असतं आणि कुठेतरी इगो पण असतो. तर अशाच काही इम्प्युरिटी माझ्या ब्रेनमध्ये पॉपअप झाल्या काम करत असताना, आणि मी फिगरेटिव्ह काम करत होतो आणि मला असं सुचलं की अरे यार, आतली जी घुसमट आहे ना ती ह्या कामातून बाहेर निघत नाही सध्या, म्हणजे आतली घुसमट. आणि त्या क्षणाला ते वाटलं की अरे मी आता हे केलं पाहिजे. तर मी एक कॅनव्हासचा एक तुकडा घेतला आणि काहीच नाही, ब्रश घेतले, कलर घेतले आणि त्याच्यावर लावून टाकले जिथे मला जसं वाटलं त्या पद्धतीने. त्या स्टुडिओमध्ये, त्या रूममध्ये मी एकटाच होतो आणि मी कम्प्लिटली एक्सप्रेस झालो. ते पेंटिंग करायला मला फक्त एक 7 ते 8 मिनटं लागलेत. छोटा कॅनव्हास मी एक केला आणि ते पेंटिंग केल्यानंतर कुठंतरी असं झालं की अरे हा कचरा निघून गेला माझ्या डोक्यातून, किंवा एक इमोशन जे होतं ना, जे दाटलेलं होतं आतमध्ये, ते कुठेतरी बाहेर निघालं. तर टाईम किती लागतो हे सांगताच येत नाही. कधी कधी असं वाटतं आतून की हे करावं तर होऊन जातं, आणि कधी कधी 2-2, 3-3 महिने लागतात पण काम कंप्लीट होत नाही. तर बऱ्याच वेळेस असं वाटतं की ते चित्र ठरवतंय की काय मला कधी पूर्ण व्हायचं आहे म्हणून. आपल्या हातात काहीच नसतं. म्हणजे बऱ्याच वेळेस मलाही असं वाटतं की, आणि वाटायचं सुरुवातीला ज्यावेळेस अवॉर्ड्स आणि अचिव्हमेंट्स भेटल्या, तर ते एक फिलिंग आलं होतं की अरे मी खूपच भारी म्हणून. पण नंतर आता कळतं आहे की आपल्याला तर काहीच कळत नाही. आपण छोट्या डबक्यातले पण एक छोटे काय म्हणू अणूसारखे आहोत. हे जग इतकं मोठं आहे आणि कला क्षेत्र इतकं मोठं आहे की हे शिकत गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी तर मेनली ही गोष्ट लक्षात ठेवा. काम करत असताना ज्यावेळेस इगो आला ना तुमच्या डोक्यात, त्यावेळेस तुम्ही फिनिश झाला. तर इगोला लांब ठेवा. आणि ठीक आहे, कळतं इगो आला आणि तुम्ही अवेअर आहात, ही सुद्धा एक मोठी स्टेज आहे. तुम्ही अवेअर जरी असाल की तुम्हाला इगो आला आहे, अवेअरनेस जरी तुमच्यात आला तरी पण तुम्ही त्या इगोपासून वेगळे झालेले आहात. अवेअरनेसमध्ये येण्याचं कामसुद्धा पेंटिंग करते. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस अवेअर ठेवते. ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्ही एका अवेअरनेसच्या एका फेजमध्ये असता. तर टाईम इट्स अप टू लाईक आर्टिस्ट अँड द आर्टवर्क. त्याचं काही असं फिक्स काहीच नाही सांगता येत. आणखीन एक गोष्ट सांगायची होती मला. ज्यावेळेस चित्र काढायला सुरुवात केली मी लहानपणापासून, तर मला असं वाटायचं की मी जमिनीवर बसून ज्यावेळेस ड्रॉईंग करतो आहे, आणि ड्रॉईंग करता करता आहे ना कुठेतरी श्वास थांबतो आहे माझा ड्रॉ करताना, ज्यावेळेस मी डेलिकेटली काम करतो आहे. आणि मी आत्ता एक इन्सिडेंट सांगितला की आतली घुसमट मी काढत होतो त्या कलर्सला घेऊन. त्यावेळेस माझा ब्रिदिंग आहे ना जास्त स्पीडने होत होता. म्हणजे आणि काम करताना असं जाणवलं आणि आठवल्या सगळ्या गोष्टी. विद्यार्थ्यांना पण बऱ्याच वेळेस म्हणतो की ज्यावेळेस आपण काम करतो बारीक काम, तर आपल्या श्वासामध्ये काही ना काही बदल होत जातात काम करताना सुद्धा. तर तो सुद्धा ऑब्झर्व कधी कधी झाला पाहिजे. तो नकळत झाला तर चांगली गोष्ट आहे. बघा, डेलिकेटली आपण काम करतो त्यावेळेस नकळत आपला श्वास काही वेळासाठी थांबतो. जर तुम्हाला एका बारीक दोरीवरून मी चालायला लावलं ना, तर तुम्ही असा मोकळा श्वास घेऊच शकत नाही. तुम्हाला तो बॅलन्स करावाच लागेल. त्या श्वासामध्ये बदल आपोआप होतात. तर माझं चित्र हा माझा श्वास आहे असं मी म्हणू शकतो. तर आहे. तर काम करताना या सगळ्या गोष्टी आणि नकळत होत जाईल हे तुमच्याकडून. ज्यावेळेस आपण डिवोशनने काम करतो आणि अवेअर राहून काम करणं, म्हणजे असं नाही आहे की आर्टिस्ट ज्यावेळेस पेंटिंग करतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात थॉट येत नाही. थॉटलेस एक स्थिती आहे, ती येते पण खूप कमी सेकंदासाठी. माझ्या अनुभवानुसार मला आली आहे की चित्र आणि मी एक झालो आहे हे खूप कमी सेकंदासाठी झालं आहे माझ्यासोबत.
आणि जे महान आर्टिस्ट असतात तर खूप तास ह्याच फेजमध्ये ते लोक असतात, म्हणून ते ग्रेट असतात. तर माझी तर आता जर्नीच आहे, पण ह्या जाणीवा मला झालेल्या आहेत काम करताना, की चित्र आणि मी एक झालो आहे, की मला त्यावेळेस विचारही नाही आहे, फक्त व्हिज्युअल आहे आणि मी आहे तिथे. एक सत्यम शिवम सुंदरम एक गाणं ऐकलं आहे का तुम्ही? सत्यम शिवम सुंदरम. तर त्याच्यामध्ये एक लाईन आहे, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रेझेंटमध्ये असतो, एक खूप सुंदर वाक्य आहे म्हणजे, आणि भिडलं ते माझ्या मनाला, की जे सत्य आहे ते शिव आहे. आणि सत्य काय, आता मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, जर हीच एक घटना घडते इथे आणि तुम्ही त्याच घटनेमध्ये आहात इथेच, तर हेच सत्य आहे आणि हेच शिव आहे. ह्याच्या पलीकडं म्हणजे मला काही नाही वाटत.